महाराष्ट्र पोलीस आपण जरी म्हटलं तरी या मुलींची ही फेस जी आहे ती बऱ्यापैकी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला असतात, मुली असतात आपण म्हणूया खरं तर. त्या जेव्हा इथे येतात, इथून त्या ट्रेनिंग घेऊन मग पुन्हा महाराष्ट्र त्यांना संरक्षित करायचा असतो. या पद्धतीची ही सिस्टीम आहे. त्याच्यातला हा केंद्रबिंदू जो आहे, हा पीटीसी आहे. इथे या त्यांना काय म्हणता येईल, खंबीर बनवण्याचं काम केलं जातं. पण जेव्हा त्या येतात, तेव्हा त्यांची मानसिक परिस्थिती काय असते आणि आपण त्याच्यावर नक्की कसं काम करतो? ऍक्च्युली हा या सगळ्यांच्या जीवनातला एक मोठा टर्निंग पॉइंट असतो. कारण ज्या वेळेला येतात त्यावेळेला एक कॉमन पीपल म्हणून ते आलेले असतात. त्यावेळेला त्यांची पार्श्वभूमी, प्रत्येकाची बॅकग्राऊंड ही वेगळी असते. कौटुंबिक कुणाची परिस्थिती खराब असते, कुणाचं वेगळं काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतात. अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून पार्श्वभूमीमधून आलेल्या ह्या मुली असतात आणि ह्यांना तयार करण्याचं काम इथं तयार केलं जातं. म्हणजे जसं एखाद्या खडकामधून मूर्ती घडवण्याचं काम केलं जातं, त्या पद्धतीने इथं या सगळ्या येतात किंवा इथं जे पण ट्रेनिंगला येतात, ऑफिसर्स असो किंवा मुली असो, ह्या सगळ्यांच्या मधून एक चांगलं शिल्प तयार करण्याचं काम, एक चांगला पोलीस तयार करण्याचं काम इथं केलं जातं. त्यासाठी त्यांना कायद्याचं ज्ञान दिलं जातं. त्याच्यासाठी त्यांना फिजिकली ट्रेनिंग देऊन खंबीर बनवलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला बाहेर मी बोलताना ही गोष्ट वापरते की माझा पोलीस हा देवाचं काम करतो. दॅट मीन्स ज्या वेळेला रस्त्यावर ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला तुमचा कुणी नातेवाईक, कुणी मित्र, कुणीच तुमच्या बरोबर नसतो, पण एकमेव पोलीस असतो की जो तुम्हाला उचलून तुमचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत असतो. अशी मानसिकता घडवायचं काम ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये केलं जातं. किंवा तुम्ही कधीही बघाल बाहेरच्या ह्याच्यामध्ये, जर एखादी मोठी आग लागली असली, बॉम्बस्फोट झाला असला, एखादा मोठा प्रसंग घडला असला, त्यावेळेला सगळी लोक त्या ठिकाणापासून किंवा त्या सीन पासून दूर पळत असतात. सेम टाइम पोलीस त्या बाजूला पळत असतो. म्हणजे त्यालाही फॅमिली असतो, त्यालाही सगळ्या गोष्टी असतात. पण ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याची मानसिकता अशी तयार केलेली असते की संकटाला घाबरून तो पळत नसतो, संकटाला दूर करण्यासाठी संकटाच्या साईडला तो पळत असतो, संकटाच्या जवळ तो जात असतो. कारण ते दूर करून ह्या सगळ्या पब्लिकला सेफ करणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि ही एक मानसिकता जी आहे ती या ट्रेनिंग सेंटरमध्ये तयार केली जाते. आपण बघतोय की महिलांची संख्या पोलीस मध्ये जरी जास्त असली तरी इन्व्हेस्टिगेशन्स असतील किंवा इतर महत्वाची पदं जी आहेत ती त्यामध्ये किंवा क्राईम ब्रांचमध्येही फार महिला संख्येनं येताना दिसत नाहीत. याचं वेगळं काही कारण आहे का? नाही, असं काही नाहीये. बऱ्यापैकी आता हे महिलांची संख्या डिपार्टमेंटमध्ये एवढी झालेली आहे की आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण त्या बऱ्याचपैकी इन्व्हॉल्व असतात. पोलीस स्टेशन लेवलला तुम्ही बघाल तर महिलांचे गुन्हे तर मोस्टली सगळ्या महिलाच हँडल करतात. तिथं मोस्टली पुरुष अधिकाऱ्यांकडे नसतात. पण त्यामुळं जेवढं मला वाटत नाही की अशी त्यांची संख्या कुठं कमी आहे. मग भली क्राईम ब्रँच असो किंवा पोलीस स्टेशन लेवलला असो, मोठ्या प्रमाणावरती महिला आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये, क्राईम डिटेक्शनमध्ये आणि सगळीकडेच आहेत ऍक्च्युली, सगळीकडे. कारण समाजामध्ये महिला हा घटक पण एक आहे आणि त्या घटकाच्या प्रोटेक्शनसाठी जास्त कन्व्हिनियन्स पडतं ज्या वेळेला महिला पोलीस ऑफिसर असते किंवा महिला कर्मचारी असते. त्या दृष्टीने त्यांना तिथं द्यावं, म्हणजे ते कामं त्यांच्याकडे दिलीच जातात. एकंदरीत आपण बघतोय की आत्ता सध्याच्या युगामध्ये क्राईमचं प्रमाणही आणि पद्धतही बदलतीये. म्हणजे सायबर फ्रॉड्स असतील, डिजिटल अरेट्स सारखे नवनवीन काहीतरी क्राईम सीन्स तयार होत आहेत, नवनवीन क्राईमच्या पद्धती तयार होत आहेत. अशामध्ये या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून आपण आपल्या मॉड्यूल्समध्ये काही वेगळा बदल केलाय का आणि काय केलाय तो? या ऑफकोर्स, म्हणजे बदल असं नाहीये. ऑलरेडी मॉड्यूलमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. सायबरच्या गुन्ह्यांच्या संदर्भानं माहिती दिली जाते, सायबरची बेसिक माहिती त्यांना दिली जाते. त्याचबरोबर मुलींना संगणकाचं प्रशिक्षणही इथं दिलं जातं आणि वेगवेगळे बाहेरचे सायबर तज्ज्ञ आणून त्यांच्याकडूनही यंदा इथं मोठ्या प्रमाणावरती ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं. कारण आता हा एक मोठा भाग बनलेला आहे पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा, की मोस्टली इन्व्हेस्टिगेशनचा बऱ्याचशा गोष्टी ह्या सायबर किंवा मोबाईल डिपेंडंट आहेत किंवा कम्प्युटरशी संलग्न आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आम्हाला त्यांना ट्रेन करूनच पाठवावं लागतं.